सप्तशृंगी गडावर सकाळपासूनच पहाटे 5 वाजल्यापासूनच भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती। त्याच अनुषंगाने दर्शनासाठी भाविकांची अचानकपणे गर्दी उसळल्याने पोलीस प्रशासन व ट्रस्ट यांची एकच तारांबर उडाल्याने DYSP किरण कुमार सूर्यवंशी कळवण यांनी त्वरित पोलीस बंदोबस्त लावून बाऱ्याचे ते नियोजन करून पाटील चौक, दवाखाना, पोलीस चौकी पॉईंट ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करून गर्दीवर नियंत्रण मिळवले। कुठल्याही प्रकारचे चेंगराचेंगरी झाली नाही। भाविकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले। भाविक व्यवस्थितरित्या दर्शनासाठी जात आहे। सकाळपासून पोलिसांनी आपला बंदोबस्त कडक ठेवल्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे। यावेळी पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर, आभोणा, वणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, आपत्ती व्यवस्थापकाचे पथक प्रमुख संकेत नेवकर, मंगेश केदारे, महाराष्ट्र सुरक्षा बल कर्मचारी, ट्रस्टचे कर्मचारी, ग्रामपंचायत ग्रामसेवक संजय देवरे, ग्रामपंचायत उपसरपंच संदीप बेनके, सदस्य राजेश गवळी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय दुबे, सामाजिक कार्यकर्ते विवेक बेनके, शांताराम गवळी आदींनी मदतीसाठी धाव घेतली व गर्दी नियंत्रणात आणली आणि भाविक सुखरूप दर्शन करीत आहे। सप्तशृंगी गडावर पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त लावून गर्दीचे नियोजन करून भाविकांचे दर्शन सुरळीत केले आहे। भाविकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन DYSP सूर्यवंशी यांनी केले आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश कुवर, कळवण।